ती दिसणार आहे. हा पाली संघ मात्र पहिल्या पर्वामध्येच आम्ही ज्या स्पर्धा भरवलेल्या होत्या पहिल्या पर्वामध्ये 2024 ला मात्र क्वालिफायर झालेला संघ हा तो श्री गणेश पाली संघ. पुन्हा एकदा तीच संधी त्यांच्यासाठी आता या मैदानावरती पिंपळपाडा चषक मैदानावरती चालून आलेले आहे. परंतु त्यांच्या समोर जो ऑपोजिट संघ आहे प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड हा सुद्धा कमी लेखण्यायोगा संघ नाही. पहिले षटक घेऊन येतोय तो अक्षय आणि फलंदाजीसाठी सज्ज आहे तो भूषण. या ठिकाणी षटकातील पहिला चेंडू अक्षय यांचा आणि या ठिकाणी एक धाव पूर्ण झाली. एक धावेने खातं खोललंय ते श्री गणेश पाली संघाने. स्ट्राईक मात्र रॉटेट झालेले आहे. एक धाव आपल्या संघाच्या नावावरती त्यांनी या ठिकाणी नोंद केली आणि धाव संख्या झाली ती श्री गणेश पाली संघाची 1 धाव. मात्र षटकातील दुसरा चेंडू थोडीशी घाई करायची अंधार दाटत चाललेला आहे. हा स्टेट टोलावलेला चेंडू आणि एक धाव. स्ट्राईक मात्र इकडची तिकडे रोटेट होते आणि धाव संख्या झाली ती या ठिकाणी 2. दरम्यान पहिलं षटक प्रगतीवरती. दोन्ही संघ तुल्यबळ असे संघ. कसं का होईना हा शेवटचा क्वालिफायर सामना जो संघ जिंकेल तो पुन्हा एकदा 14 तारखेला YouTube लाईव्हला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र निलेश रनआउट होऊन मैदानामध्ये परततोय. धाव संख्या आहे ती या ठिकाणी 3. मात्र थोडीशी या ठिकाणी घाई गडबडीमध्ये एक चांगली महत्त्वाची विकेट या ठिकाणी श्री गणेश पाली संघाने रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड संघाला दिलेले आहे. आणि नक्कीच हा एक महत्त्वाचा सामना या ठिकाणी खेळवला जातोय कारण हा जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसामधनं आजच्या गटातनं क्वालिफाय होणारा संघ असेल. आणि पुन्हा जागा सांभाळण्यासाठी जे गेलेला आहे तो सुदर्शन. निर्धाव असा चेंडू या ठिकाणी. धाव संख्या आहे ती मात्र श्री गणेश पाली संघाची फक्त आणि फक्त 3 धावा. दरम्यान या ठिकाणी झेल ड्रॉप झाला. नक्कीच काहीतरी अजून घडलं असतं परंतु ते तसं काही घडलंय नाही. टर्निंग पॉइंट हा ठरू शकतो. या ठिकाणी झेल ड्रॉप झालेला आहे. धाव संख्या मात्र आहे ती या ठिकाणी श्री गणेश पाली संघाची 4 धावा. पहिलं षटक प्रगतीवरती अक्षय यांच्या स्वरूपामध्ये प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड संघाकडनं. पुन्हा एकदा तर मात्र षटक समाप्तीची या ठिकाणी घोषणा झालेली आहे. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर श्री गणेश पाली संघाची धाव संख्या आहे ती 1 गडी बाद आणि 4 धावा. मात्र आता शेवटचं षटक प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड या संघाकडनं या श्री गणेश पाली संघासाठी शेवटचे 6 चेंडू शिल्लक. शेवटचा षटक हा 2 षटकांचा सामना आणि शेवटचा षटक घेऊन येतोय तो
प्रणित स्फोट विक्रमगड संघाचा हा आयुष नावाचा गोलंदाज. षटकातील पहिला चेंडू आयुष यांचा आणि मात्र पुन्हा हा निर्धाव चेंडू. आणि नक्कीच आज मात्र पहिल्या पर्वामध्ये जी कामगिरी केलेली होती फलंदाजीमध्ये तशी कामगिरी या ठिकाणी श्री गणेश पाली संघाची आतापर्यंत दिसलेली नाही. पहिल्याच पर्वामध्ये आम्ही ज्या स्पर्धा भरवलेल्या होत्या पिंपळपाडा चषक च्या मध्ये हा तो श्री गणेश पाली संघ क्वालिफायर झालेला होता. आणि आता मात्र शब्दाला मान देऊन या ठिकाणी झेल ड्रॉप, एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला होता, त्या ठिकाणी झेल ड्रॉप झाला आणि एकच धाव संख्या झाली ती या ठिकाणी 5 धावा. बारा चेंडूंचा हा खेळ आतापर्यंत धाव संख्या झालेल्या आहेत या ठिकाणी श्री गणेश पाली संघाची 5 धावा. आणि आता मात्र लेग साईडने हुक केलेला चेंडू आणि सरळ चेंडू सीमा पार झालेला आहे. आणि या 4 धावांनी मात्र काहीशी श्री गणेश पाली संघाची धाव संख्या झाली ती या ठिकाणी 9 धावा. शेवटचे मात्र या ठिकाणी प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड संघाकडनं शेवटचे 3 चेंडू शिल्लक या श्री गणेश पाली संघासाठी, या फलंदाजांसाठी. भूषण मात्र तोल ठोकून बसलेला आहे त्या ठिकाणी श्री गणेश पाली संघाकडनं. आणि नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा पूर्णपणे बीट झालाय तो भूषण. मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक या ठिकाणी धाव संख्या आहे ती 9 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आणि एक फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु आणि या ठिकाणी मात्र दुसरा गडी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन परततोय. आणि एकच धाव संख्या झाली ती या ठिकाणी 10. आणि सुदर्शन रनआउट होऊन आणि आता मात्र सुदर्शन याची जागा सांभाळण्यासाठी शेवटचा चेंडू आहे ना, शेवटचा चेंडू शिल्लक. आणि सागर नाही, स्ट्राईकला आहे तो भूषण. आणि बघू हा पुन्हा एकदा झेल या ठिकाणी. आणि षटक समाप्तीची घोषणा. एकूण धाव संख्या झाली ती या ठिकाणी 10 धावा. आणि प्रणित स्पोर्ट्स संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 11 धावा जमवायच्या आहेत. मगाशी जो क्वार्टर फायनलचा सामना झाला तोच स्कोर या ठिकाणी 30 धाव संख्या पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली ती या ठिकाणी. मात्र श्री गणेश पाली संघाने लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड आपले फलंदाज लगेचच तयार ठेवा, कारण अंधार दाटत चाललेला आहे. सूर्य त्याचं काम करतोय, सूर्य अस्ताला गेलेला आहे, सूर्य त्याचं काम करतोय, तर आपण आपलं काम करायचं आहे. हा क्वालिफायरचा सामना प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड वर्सेस श्री गणेश पाली यांच्यामधला हा सामना. मात्र जो संघ जिंकेल तो पुन्हा एकदा या ठिकाणी 14 तारखेला अंतिम दिवस जो फायनलचा दिवस आहे त्या दिवशी मात्र YouTube लाईव्हला पुन्हा एकदा दिसेल. आणि जे जे संघ आतापर्यंत क्वालिफाय झालेले आहेत 13 तारखेपर्यंत जे संघ क्वालिफाय होतील त्या संघांना एक सुवर्ण संधी आहे की एक आयकॉन प्लेयर त्यांना आणता येईल.
त्यांच्या आवडीचा आयकॉन प्लेअर त्यांना आणता येईल. अंतिम 14 तारखेला मात्र आयकॉन प्लेअरची संधी आहे त्यांना. मात्र जो संघ क्वालिफाय होईल त्याच संघांना ही संधी आहे. दरम्यान पहिलं षटक सुरू. निलेशच्या स्वरूपामध्ये आणि फलंदाज आहेत ते अतुल आणि संचित. स्ट्राईक फलंदाज अतुल. मात्र या ठिकाणी निर्धाव असा चेंडू. आता मात्र 11 चेंडू 11 धावा. मगाचं जे समीकरण झालेलं तेच समीकरण पुन्हा एकदा. आज मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये 30 धावसंख्या. क्वार्टर फायनलचा सामना आणि हा अर्थातच सेमीफायनल किंवा क्वालिफायर सामना. श्री गणेश पाली वर्सेस प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड यांच्यामधला हा एक मोठा फटका. एक उंच असा चेंडू उडालेला आहे परंतु झेल या ठिकाणी झेल झालाय. पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदर कामगिरी करताना श्री गणेश पाली संघ दिसतोय. हाच तो पाली संघ पहिल्या पर्वामध्ये क्वालिफायर झालेला संघ होता. 2024 ला आमचं पहिलं पर्व या पिंपळपाडा चषक स्पर्धेचं सुरुवात झाली आणि त्या पर्वामध्ये हा संघ मात्र क्वालिफायर झालेला होता, तो श्री गणेश पाली संघ. आणि दुसरा फलंदाज गेलेला आहे तो अभि. दरम्यान आता मात्र आतापर्यंत 2च चेंडू झालेले आहेत. या ठिकाणी श्री गणेश पाली संघाची जे क्षेत्ररक्षण ते काहीसं मजबूत या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि या ठिकाणी एक धाव. मात्र धाव संख्या झाली ती या ठिकाणी प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड संघाची 3 धावा. सॉरी, एकच धाव. चेंडू 3 झाले ना. हा, चेंडू 3 झालेले आहेत. धाव आहे ती एकच. रिव्हर्स शिफ्ट करण्याचा प्रयत्न करतोय मात्र हलकीशी अपील होते. आणि पंच तटस्थ निर्धाव चेंडू. या ठिकाणी किती चेंडू झाले? 4 का? आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत या पहिल्या षटकातील. या क्वालिफायर सामन्यामध्ये 8 चेंडू मध्ये मात्र आता 10 धावांची गरज आहे ती प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड संघाला जिंकण्यासाठी. जे संघ क्वालिफायर झालेले आहेत त्यांना मात्र 14 तारखेला एक आयकॉन प्लेअर आणण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. हा मात्र मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. आणि मात्र या ठिकाणी एकूण धाव संख्या झालेली आहे ती या ठिकाणी 3 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड संघाची 3. 6 चेंडू मध्ये 8 धावांची मात्र या ठिकाणी गरज आहे.
ती प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड संघाला जिंकण्यासाठी कोण कोण बॉलर दुसरं षटक घेऊन येतोय तो नितीन श्री गणेश पाली संघाकडनं. दरम्यान अभि त्या ठिकाणी फलंदाजीसाठी सज्ज आणि विकेट या ठिकाणी रनआउट. रन नाही हो रन नाही. मात्र या ठिकाणी रनआउट झालाय. आता मात्र करण मैदानामध्ये आगमन करतोय. दरम्यान या ठिकाणी आता मात्र 5 मध्ये 5 चेंडू आणि 8 धावांची गरज जिंकण्यासाठी. हा एक मोठा फटका आहे आणि हा षटकार तर मात्र फक्त 2 पाहिजे. प्रणित स्पोर्ट्स संघाला जिंकण्यासाठी 2 ना फक्त 2 धावांची गरज आहे ना. 2 धावांची गरज आहे. सामना स्ट्राईक फलंदाज आहे तो करण. सामना मात्र आता कलाटणी घेताना तर मात्र या ठिकाणी या क्वालिफायर सामन्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेपेक्षा श्री गणेश पाली संघ काहीसा आता दडपणाखाली आलाय. या ठिकाणी एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला आणि झेल या ठिकाणी झेल मात्र 3 चेंडू आणि 2 धावा. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. दरम्यान या ठिकाणी किती चेंडू आता कोण वैभव गेला ना. या ठिकाणी गोलंदाज मात्र शेवटचे 2 ना. शेवटचे 2 ना. 3 चेंडू शिल्लक आणि 2 धावा. 2 धावांची गरज. या ठिकाणी एक षटकार झाला आणि सामना लगेचच थोडासा पलटला. मात्र 3 चेंडू आणि 2 धावा. या ठिकाणी सामना काहीशा अटीतटीचा. 3 चेंडू आणि 2 धावा. मात्र आता 2 चेंडू. सामना बरोबर सुटलाय ना. सामना बरोबरीत सुटलेला आहे आणि या ठिकाणी 2 चेंडू 2 चेंडू आणि 1 धाव. आतापर्यंत सामना तर बरोबरीत सुटलेला आहे. आणि
विकेट या ठिकाणी मात्र विकेट गेलेले आहे. सामना अजूनही बरोबरीत आहे. मात्र टाय झालेले आहे मॅच. सामना बरोबरीत अजून आता सुटलेला आहे. फक्त जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. मात्र हा शेवटचा चेंडू दोन्ही संघ बरोबरीत सुटलेला आहे. सामना टाय झालेला आहे. बघू या ठिकाणी विजयश्री प्रणित स्पोर्ट्स खेळतोय की पुन्हा एकदा प्रेक्षकांना एक एक षटकाचा सामना पाहायला मिळतोय. सुपर ओव्हर काहीसा सामना बरोबरीत झालेला आहे. हा क्वालिफायर सामना श्री गणेश पाली वर्सेस प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड यांच्यामध्ये आतापर्यंत हा सामना बरोबरीत सुटलेला आहे. आणि या ठिकाणी दरम्यान या ठिकाणी प्रणित स्पोर्ट्स विक्रमगड संघ अगदी अटीतटीच्या लढतीमध्ये